या पुढे पुढे बसलं म्हणजे आम्हाला बरं वाटतं जरा, बाकी काही. सगळ्यांनी पुढे बसा. पुढे सगळ्यांनी पुढे या. सगळ्यांनी इथं जागा शिल्लक आहे की नाही सांगा बरं. येणाऱ्याला परत बसायला जागा पुरत नाही, बसायचं. सगळ्यांनी पुढे येऊन बसा, बाकी काही. विठाला झालं का करायचं चालू. विठाला माई बापा, सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या सगळ्यांचं दैवत सद्गुरु संत बाळूमामा पालखी क्रमांक 4 मामा आपल्या मेळत गावामध्ये आले. आपल्या 52 फाट्याला असलेल्या झंजे वस्तीला मामांनी विसावा केलेला आहे. मामा या ठिकाणी विसाव्याला थांबलेले आहेत. मामा इथं विसाव्याला थांबले म्हणून आज हा भंडारा उत्सव साजरा केला जातोय आणि त्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं आमच्या वाट्याला आलेली ही सेवा. म्हणून उपस्थित आयोजक, नियोजक मंडळी, भक्त मंडळी, ग्रामस्थ मंडळी या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. माई बापा, आज तळावर अन्नदानाचं आणि या कीर्तनाचं ज्यांनी सौजन्य दिलेले आहे ते आपले दत्ता भाऊ, त्यांचा परिवार, या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. तसेच उपस्थित असलेले गायक, वादक, टाळकरी, वारकरी, माळकरी, विणेकरी बाबा यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. सुंदर अशी माईक सिस्टीम देणारे आमचे कांबळे दादा, त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. माई बापा, या ठिकाणी उपस्थित असणारे, आमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात असणारे, आमच्या प्रेम करणारे सगळेच ग्रामस्थ आहेत, सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर, त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद. माझ्या स्वर्गवासी वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला सुरुवात करते. आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्यांच्यामुळे आज तुम्हा आम्हाला माझ्या मामांच्या तळावर बसताल, ज्यांच्यामुळे आज तुमच्या आमच्या कपाळाला माझ्या मामांचा अनमोल असा भंडारा लागला, ज्यांच्यामुळे आज तुमच्या आमच्या पोटामध्ये माझ्या मामांचा अनमोल असा प्रसाद जातोय, ते माझ्या मामांचे कारभारी मंडळी, भक्त मंडळी, सेवेकरी मंडळी, सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. अरे ज्यांच्या चरणाचा स्पर्श होता आमची धरणी माता सुद्धा आनंदित होते आणि भरपूर असं धनधान्य देते. त्या माझ्या मामांच्या बकऱ्या, त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. माई बापा, पहिल्यांदा उपस्थित सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आज आम्हाला मामांच्या तळावर यायला मिळालं ही सगळ्यात मोठी शुभेच्छा आहे आमच्यासाठी. लक्षात घ्या, कारण माझ्या मामांच्या तळावर बसायला मिळणं, मामांचा भंडारा कपाळाला लागणं, मामांचा प्रसाद आमच्या पोटामध्ये जाणं, त्याला भाग्यवान असावं. आणि ते भाग्य आज आमच्या या मेळत गावाला, या पंचक्रोशीतल्या प्रत्येक जीवाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून ध्यानात ठेवा, आमचंही भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. माई बापा, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारगी, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझं भाग्य उजळलेलं आहे, माझी चिंता